लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, दुसरी यादी जाहीर. 12वा हप्ता संदर्भात आली गुड न्यूज. जून महिन्याचा हप्ता सोबत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता होणार जमा. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट. काही निवडक महिला असतील ज्यांना 2 हप्त्याचे 3 हप्त्याचे एकत्र पैसे मिळणार आहेत. कोणत्या त्या निवडक महिला आहेत ज्यांना 4,500 3,000 रुपये मिळणार आहेत आणि ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांना 1500 अधिक 1500 असे मिळेल. जून महिन्याचे 1500, जुलैचे 1500, 3,000 रुपये या महिलांना मिळणार आहे. तर बघा, आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट अशी आहे की दुसरी यादी जाहीर झालेली आहे. तर या दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिलांचं नाव आहे आणि तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की ही ऑथेंटिक अपडेट व लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट आपण सर्वात अगोदर देत असतो. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट. नवीन यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता, नाव चेक करू शकता. तर बघा, ही नवीन यादी आलेली आहे. आता ज्या महिलांचं नाव या पात्र यादीमध्ये आहे, बघा, लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत अशाच महिलांना आता 11वा हप्ता मिळालेला आहे, 12वा हप्ता मिळणार आहे आणि 13वा हप्ता मिळणार आहे. इथून पुढचे सर्व हप्ते लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच दिले जाणार आहेत. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आता 12वा हप्ता वाटप करण्यात येत आहे. तर लाडकी बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, 12वा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता. आता जून महिन्याचे पैसे आता लगेच जमा होणार आहेत, अशी मोठी बातमी, मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, जून महिन्याचा हप्ता वाटपसाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. आता फक्त खात्यात पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खूप मोठी गुड न्यूज आहे. मग आता सर्व महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता निधी मंजूर झाला आहे, खात्यात पैसे जमा होणार आहेत, तर एक्झॅक्टली कधी पैसे जमा होणार, किती वाजता पैसे होणार, कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, हा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्या अगोदर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती हप्ते मिळाले. काही महिलांना 8 हप्ते मिळाले असतील, काही महिलांना 9 हप्ते मिळाले असतील, काही महिलांना 10, काही महिलांना 11, काही महिलांना 11चे 11 सर्व हप्ते मिळाले असतील. आता 12व्या आणि 13व्या हप्त्याची सध्या तयारी सुरू आहे. तुम्हाला किती हप्त्याचे पैसे मिळाले, लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही आतापर्यंत किती लाभ मिळवला, हे कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, आता तुमच्या सर्वांचा प्रश्न हा आहे की जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार. जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता कधी मिळणार. तर बघा, 12वा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला मिळाला की या योजनेला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. 1 वर्ष झालं ही योजना सक्सेसफुली रन होत आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा, 1 वर्षानिमित्त आता वर्धापन दिन लाडकी बहीण योजनेचा जवळ आलेला आहे. या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा तुम्हाला गिफ्ट दिले जाणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना जून महिन्याचा 12वा हप्ता अपडेट. आता त्या संदर्भात आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, भरपूर महिलांचा मनामध्ये प्रश्न होता की दादा, आम्हाला जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. तर या प्रश्नात संदर्भात सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आता 1500चा लाभ आहे, भविष्यामध्ये 2100चा लाभ दिला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला भविष्यामध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे व तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. मग तो निर्णय कधी सुद्धा होऊ शकतो आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे महायुती सरकारतर्फे. कधी सुद्धा तुम्हाला ही गुड न्यूज मिळू शकते. 5 वर्ष महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ कधीही देण्यात येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार, ही गोष्ट 100% फिक्स आहे. त्यानंतर बघा, कोणत्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. मग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा एकतर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेऊ शकता. किंवा समजा जर तुम्ही नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेतून दर महिन्याला 1000 रुपये मिळत आहेत आणि लाडकी बहीण योजनेमधून मिळणारी रक्कम आहे 1500 रुपये. मग या ठिकाणी जो डिफरन्स येतो तो येतो 500 रुपयाचा.
मग हे जे उरलेले 500 रुपये आहेत हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. त्यामुळे ज्या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत, जवळपास 8 लाखाच्या आसपास महिला आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, तर त्या महिलांनी काळजी करायचं नाहीये. तुम्हाला 500 रुपये दरमहा लाडकी बहीण या योजनेतून मिळत राहणार आहेत. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणत्याही तुम्ही एकाच योजनेचा लाभ मिळवू शकता. ही गोष्ट महायुती सरकारने निश्चित केली आहे, फिक्स केली आहे. तसेच काही नियम आहेत लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्यासंदर्भात, जसे की या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे की तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा किंवा 1 लाखापेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असेल किंवा ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना, कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. म्हणजे हा लाभ 5 वर्ष लाडक्या बहिणींना मिळत राहणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. 5 वर्ष हा लाभ तुमच्यासाठी कायम असणार आहे. आता बघा, बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी, अतिशय महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी खुशखबर आहे. 30 भांडी संच संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. मग या ठिकाणी बघा, अशा प्रकारचा भांडी संच तुम्हाला मिळणार आहे. मग यामध्ये चमच्यापासून, कढईपासून ते प्रेशर कुकर पर्यंत जवळपास 30 भांड्यांचा, मग टाकी असेल, अनेक वस्तू असतील, कढई असेल, झारा असेल, भरपूर ग्लास असतील, चमचे असतील, वाटी असेल, ताट असेल, अशा अनेक 30 वस्तूंचा यामध्ये समावेश असणार आहे. या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. तसेच आता यामध्ये नवीन 13 वस्तू बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज आहे. तर बघा, ती गुड न्यूज आपण पुढे पाहणार आहोत. आता भरपूर जणांनी प्रश्न विचारला आहे की बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन नोंदणी कशी करायची, आम्ही सुद्धा या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवू शकतो, कशी आम्ही नोंदणी करू शकतो, असा प्रश्न भरपूर जणांनी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता सांगतो. तर बघा, तुम्ही अशा प्रकारे करू शकता बांधकाम कामगार या योजनेसाठी नोंदणी. तर बघा, फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट म्हणजे बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट HTTP, बघा ही वेबसाईट आहे MahaBOCW.in, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशनवर क्लिक करण्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म वर क्लिक तुम्हाला करायचं आहे. ही 3री स्टेप आहे. आणि त्यानंतर 4थी स्टेप असणार फायनल. ₹1 पेमेंट तुम्हाला करून अर्ज सक्रिय करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सक्रिय होईल. मग त्यानंतर अर्ज तुमचा मंजूर होईल. परंतु यामध्ये एक अट आहे, मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला 30 भांड्याचा संच, तसेच आता नवीन 13 वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत, हे सर्व योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही नोंदणी केली तरच तुम्ही या योजनांचा लाभ मिळवू शकता. ठीक आहे. आता बघा, बांधकाम कामगारांना अजून 13 वस्तू मिळणार आहेत. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. मग या 13 वस्तूमध्ये सेफ्टी संदर्भातील वस्तू आहेत. मग सेफ्टी शूज असेल, सेफ्टी गॉगल्स असतील, सेफ्टी बॅग असेल, अशा प्रकारच्या 13 वस्तू. आता याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या संदर्भात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिली आहे की कोणत्या 13 वस्तू असणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच आता आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्ससाठी, सर्व सबस्क्रायबर्ससाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर आनंदाची बातमी अशी आहे की ज्या दिवशी आपल्या या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. पैठणी साडी गिफ्टमध्ये दिली जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर लक्षामध्ये घ्या, 100K सबस्क्रायबर वरती ही पैठणी साडी तुम्हाला मिळणार आहे. आता या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची साडी असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता बघा, 12वा हप्ता वाटप होणार आहे. सोबत आता बघा, जून महिना संपण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. किती दिवस उरले आहेत? 4 दिवस. त्यामुळे बघा, आता जुलै महिना सुरू होतोय 4 ते 5 दिवसामध्ये. त्यामुळे बघा, तुम्हाला या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे की 12व्या हप्त्यासोबत आता 13वा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो. कारण की जून महिना संपत आलेला आहे आणि जुलै महिना सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील हे सर्व जिल्हे आहेत. हे टोटल 36 जिल्हे आहेत. मग यामध्ये
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा हे सर्व 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता कधी मिळणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. तर बघा 12व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 30 जूनच्या अगोदर 100% मिळणार आहे.